च्या वतीने सुद्धा चला सामन्याला आपण सुरुवात करूया. रुपेश पाटील यांच्याकडे बोलूया. थँक्यू महागुरु, धन्यवाद. पहिला बॉल तुर्बे आणि पिसारवे. पिसारवे टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण मैदानाचा निर्णय. तुर्बेला करायचे बॅटिंग आणि सलामीला जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे राजेश भोईर आणि महेश भोईर. गोलंदाजी मार्गवरती विजय पवार. चला टायमर ऑन केलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. याची कृपया दक्षता घ्या, नंतर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 3:18 मिनिटांनी पहिला बॉल, 28 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. बॉल डिस्प्ले सुरुवात इथे मात्र होईल. पहिल्याच बॉलवरती तडाखा मात्र पाहायला मिळाला. धडक बॉलला फेकून दिला. बेधडक राजेश भोईरच्या बॅटमधून आलाय शानदार षटकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. खात चौकाराने ठोकलं आपण पाहायला गेलं तर. षटकाराने ठोकलंय आपण पाहिलं तर 6 धावा. आणखी एक बॅक टू बॅक. राजेश भोईर ऑन फायर. बॉल सीमारेषा पार. आणखी एक आलाय कडक षटकार. पन्नास षटकार या स्पर्धेतील पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग झाली आज. सगळ्याच खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर अप्रतिम फलंदाजी केली. राजेश भोईर पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 लगातार षटकार ठोकताना मात्र पाहायला मिळत आहेत विजय पवार या गोलंदाजांच्या विरोधामध्ये. टोटल 501 धावा आतापर्यंत झाल्या. टोटल 35.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. विकेट ऐकून आल्यात 28. टोटल 26 चौकार आलेत. 50 षटकार आलेत. समीपूर्ण आपण पाहायला मिळत आहे. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये. सगळं तुम्हाला अपडेट फक्त आणि फक्त किंवा इव्हेंट्स मध्येच मिळणार आहे. ब्रँड इज ब्रँड. हा फटका फसलाय पाहायला गेला तर. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट क्रमांक पहिली ज्यांच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आले होते. राजेश भोईर जातील माघारी. अप्रतिम झेल पकडलाय तेजेश पाटीलनं आणि विजय पवारनं मात्र कलात्मक गोलंदाजीमध्ये दाखवली आहे. 12 धावसंख्येवरती पहिला विकेट. जय हनुमान वलभ टीम. आहे गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आदरणीय श्री अरुण भोईर. गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाचे समर्थक अरुण भोईर तुर्बे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या ते फलंदाज बाद झाले 2 षटकार ठोकून. राजेश भोईर बाद झाले. अनिकेत भोईर मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. विजय पवार यांनी दाखवून दिलं की मला का P1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण. 2 षटकार जरूर आले असतील परंतु इथून जी विकेट हवी होती ती विकेट मात्र आपण पाहायला गेलं तर महत्वाची प्राप्त करून दिली. ती विकेट आली आहे. गरजेची विकेट. अनिकेत भोईर आले काय. गिरकी घेतली काय. फिरकी घेतली गोलंदाजांची. फ्लॅट एट अफलातून हा चालला बॉल सीमारेषा पार. सँडी फाल्कर आपल्या अनोख्या स्टाईलनं कळवतायत षटकार.
जय भोलेनाथ पिसारवेच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय जरूर. विजय पवार चांगली गोलंदाजी करतील का याची शाशंका निर्माण होत असताना इथे मात्र हा आलाय डॉट बॉल. अप्रतिम हा बॉल मात्र हाताळला विजय पवारनं. विकेट प्राप्त करून दिली. 3 षटकार या षटकामध्ये आलेत. 1 विकेट आली आहे आणि 1 डॉट बॉल आलाय. संमिश्र गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला सध्याच्या घडीला. लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत भोईर यांच्या बॅटमधून षटकार आलाय. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथे हाताळलाय परंतु वाईटचा निर्णय इथे येत असताना अतिरिक्त धावपलकावरती जोडली जाईल. साईड आउटसाईड ऑफ स्टंप ठेवायचा प्रयत्न आणि त्यानंतर अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल अगदीच हेरलं पंचाने आणि व्हाईट बॉल चा निर्णय तिथे मात्र येताना पाहायला मिळतोय. राजा राणे क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोटचं एक दमदार रुबाबदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बाळादादा धुमाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक. विजय पवार स्पेस आहे त्यांच्याकडे. त्या स्पेसचा परिपूर्ण वापर केलाय आणि बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. आणखी एक शानदार रुबाबदार देखना षटकार. क्रिकेट संघाने थांबायचे. चला रुपेश बघा विमान. रुपेश बोला जरा. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे बघा आपण विमान इथे पाहतो. आई एकविराल हा इव्हेंट संदेश शेलक्यांनी इथे खऱ्या अर्थाने फोकस केलेला आहे आणि काही थोड्या दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक नाव ऐकायला आपल्याला बघायला मिळणार आहे की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे. भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार. लोकनेता दिबा. जय दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळतो याही स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय आणि बॅटिंग पंचांकडनंच रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल. चांगला येथे निर्णय आपण पाहायला गेला तर चेक केला जाईल. धावपलकावरती धावा 25 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील क्रमांक 2च्या षटकासाठी आलेले आहेत. क्रमांक 1चा विकेट माघारी गेले. नो बॉल म्हणजे येणारा बॉल फ्रीटचा असणार आहे. पहिला बॉल हाताळलाय आणि तोही नो बॉलच्या स्वरूपामध्ये. म्हणजे येणारा बॉल असेल फ्री हिट. 26वा धावपलकावरती 26 महेश बुल स्ट्राईकला. फ्रीटचा बॉल क्षेत्ररक्षकांना दक्ष लावायला गेले परंतु चांगला बॉल हाताळला इथे कमबॅक केलं. त्याच्यानंतर तेजस पाटीलनं खूप छान हा बॉल हाताळला गेला. फ्रीटचा बॉल परिपूर्ण मात्र फलंदाजांच्या बाजूने राहायला गेले. सातत्याने पाहिलं गेले त्याच्यावरती तुटून पडलं जातं परंतु इथून तो चांगल्या पद्धतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. कोणतीही चुकी करणार नाही. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. महेश भोईर हे अडकले जाळ्यामध्ये आणि केक धक्का मात्र क्रमांक 2चा बसताना पाहायला मिळेल. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे ह्या टीमला 26 या धावसंख्येवरती. परंतु नाव स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच लागणार यात मात्र शंका नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं समीकरण वाढवावी लागतील तुम्हाला कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर हा षटक तेजस पाटीलचा थोडासा नावी जाताना पाहायला मिळतो. टीम जय भोलेनाथ पिसारवे
अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ मध्ये, डिफेन्स केलाय, कव्हर केलाय बॉलला तिथे राकेश. आणि तोपर्यंत आपण पाहिले गेले तर एकच धाव इथे मात्र घेतली गेली. एका धावेच्या धावपलकावरती 27 धावा 27 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 27 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर परिपूर्ण जबाबदारी अनिकेत भुईर आणि विजय पाटील या मात्र विराज पाटील वरती असेल. गोलंदाजीसाठी तेजस पाटीलला का आणले आणि तेजस पाटील चांगलं उत्तम उदाहरण सादरीकरण देत असताना पाहायला मिळतं. रिक्षा कव्हरला गॅप शोधून काढले, बॉल सीमा पार. क्लासिकल आणि क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार, चौकार. वरती 31 धावा, शेवटचा बॉल या षटकातील. तेजस पाटील दांडी झाले, गुल. मोठी फटकेबाजी करत होते तेजस पाटीलला दाखवली गोलंदाजीची कलात्मकता. फलंदाज बाद, आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू डगआउट अनिकेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उद्देश पाटील जात असताना पाहायला मिळत. आता उद्दिष्ट तुम्हाला साध्य करावी लागतील. जी धावसंख्या थांबली आहे ना त्या धावसंख्येला मात्र तुम्हाला आकार उकार बहार सत्वर तत्पर न्यावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली, कारण या षटकामध्ये आपण पाहायला गेलात तर महत्त्वाचे 2 विकेट प्राप्त केलेत तेजस पाटीलने दिलेत आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 6 धावा. गोलंदाज तुशांत गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी. चांगला फटका, गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल झालाय फ्लाय, सीमा रेषा पार. क्लासिकल क्लास, क्लास 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 क्रिकेटचा दाखवणारा हा फटका ठासून ठोकून दिलाय. फलंदाज विराज पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. तुषांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण विराजने मारलंय. आणखी एक इतमेन हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिथे झेल पकडलंय अप्रतिम. मात्र पण मिड ऑफ मध्ये राकेशनं आणि फलंदाज बाद. एक महत्वाची विकेट माधाघरी जाताना पाहायला मिळेल. विराज पाटील बॅक टू टेक आउट. परंतु या समाजाबरोबर दगा केला तर तुम्हाला त्याचा दगा फटका मिळेलच. अप्रतिम संगीत इथे मात्र पाहायला मिळते. मोहन भुईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इनवताना पाहायला मिळतात. इथे तुशांत गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार खायला, त्याच्यानंतर विकेट प्राप्त करून दिली. 37 धावा धावपलकावरती. पॉइंटला खेळून काढलाय, गॅप शोधून काढली. आउटफील्ड स्लो आहे तिथे. फलंदाज क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही आहे. बॉल चाललाय टप्पा टप्पा, सीमा रेषा पार पार पार. 4 चौकार. पलकावरती 41 आणि स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3. 3 बॉल तिसऱ्या षटकातील झाले. 41 धावा धावपलकावरती आल्यात. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. खूप छान इथे
दोन्ही फलंदाज नवीन आहेत. आपण पाहायला गेलं तर गेलेले सलामीला राजेश भोईर बाद झालेत, महेश भोईर बाद, अनिकेत भोईर, विकी पाटील हे सगळी 4 फलंदाज बाद झालेत. आता उद्देश पाटील आणि मोहन भोईर हे 2 फलंदाज. मोहन भोईर ऑन स्ट्राईक. हो, चेंज ऑफ द स्पेस, गती परिवर्तन आणि वेळेमध्ये मात्र बॉलची गती काढून घेतली. याच्यासाठी खास आहेत, क्लास आहेत तुषांत मात्रे हे गोलंदाज आणि या बॉलवरती त्याने तो क्लास दाखवलाय गोलंदाजीचा. टीम जय भोलेनाथ पिसारवे. शेवटचा बॉल या षटकातील ब्लॉकहोलचा बॉल चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. शेवटच्या बॉलवरती तिसऱ्या षटकातील आली 1 धाव आणि या 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी तुर्भे पोहोचतोय 42 धावांवरती. लॉर्ड्स आपण उद्याची पहिली मॅच असेल टीम बेतवडे त्यांच्या विरोधामध्ये खुटारी या 2 संघांमध्ये मात्र होईल. आपल्याला 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे. 8:45 रिपोर्टिंग करायचे आणि 9 वाजता पहिला सामना चालू होईल. तरी जर आपले समर्थक काय मॅच लाईव्ह पाहत असेल, इथे कोणी उपस्थित असेल तर बेतवडे बी आणि खुटारी या दोन्ही टीमपर्यंत आमचा मॅसेज पोहोचवायचा आहे. दुसरा सामना गारेन आणि त्यांच्या नारेन विरुद्ध रिडकर आणि तिसरा सामना उसाटणे त्यांच्या विरोधामध्ये बामाली आणि चौथा सामना कोपरा वर्सेस खिडूकपाडा. या 8 संघांना विनंती असेल की आपण वेळेवरती इथे उपस्थित राहा, कारण ही स्पर्धा अगदी शिस्तीवरती चालणार आहे, टायमिंगवरती चालणारी आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल तेजेश पाटील. गोलंदाजी मार्गवरती येताना मात्र पाहायला मिळतील उद्देश पाटील आणि मोहन भोईर हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. 5 धावांवरती वैयक्तिकरित्या 4 बॉलमध्ये मोहन भोईर खेळतात. एकही बॉल फेस केलेला नाहीये उद्देश पाटीलनं. आणि आत्ता आपण पाहतोय मोहन भोईर यांना जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी का याची चर्चा त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु इथून उद्देश एक चांगले आपण पाहायला गेलं तर फलंदाज आहेत. नाराज स्वतःवरती परत एकदा मागील ज्या पद्धतीनं मात्र तुषांतनं बॉलिंग केली होती, ओव्हर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस, तशी तेजेश पाटील आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. पंचांचं सर कोणा ओके पिसारवे टीम कडून मात्र ही मागणी करण्यात आली आहे. चेक केलं जाईल. आमचे सुनील तांडेल सर आहेत इथे तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 42-42 आत्तापर्यंत. क्रमांक 4चा षटक इथे मात्र मार्गस्थ. पहिला बॉल झालाय, दुसऱ्या बॉलचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल इथे. वाईट बॉल आहे का की फेअर डिलिव्हरी असा निर्णय इथे मात्र येईल. निर्णय आला नाहीये, चेक केला जातोय. आणखी एक अँगल चेक केला जाईल. दोन्ही अँगलला मात्र अगदी अचूक निर्णय आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 43-43 अंडरस्कोर बोर्ड. मोहन भोईर फलंदाज, अनुभव आहे त्यांच्याकडे परिपूर्ण. आपण पाहायला गेलं तर आणखी एक चांगला बॉल फ्लॅटेड अगदी पाणबुडी स्टाईलनं बॉल निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि तोपर्यंत डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 43 धावांवरती स्थिर. 4 विकेट माघारी गेलेत. मोहन भोईर आणि उद्देश पाटील हे 2 फलंदाज जरूर मैदानामध्ये आहेत, परंतु या षटकामध्ये 2 डॉट बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तेजेश पाटील इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अवाकाच्या बाहेर. बॉल चाललाय 2 बाउन्स, सीमारेषा पार.
क्लास आणि मोहीन भोईरचं पाहायला मिळालं चौकार. सत्तेचाळीसावा 47 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 विकेट गेल्यानंतर ही मात्र धावसंख्या बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. आज दिवसभरामध्ये आपण पाहायला गेलात तर एक 70-75 धावांचा टार्गेट या मैदानामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसाच प्रयत्न इथे मात्र केला जातो टीम तुर्भेकडून. फटका फसला ॲक्च्युली. थोडासा अखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेचायचा होता. बॅटचं कनेक्टिव्हिटी हवी तशी मात्र होताना पाहायला मिळालं नाही. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 48वा धावफलकावरती 48 आपल्याला पाहायला मिळतात येते. 2 बॉल शिल्लक अजूनपर्यंत, म्हणजे 8 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 8 बॉलमध्ये टीम गावदेवी तुर्भे किती धावा बनवत आहेत त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. मोहन भोईर आता नॉन स्ट्राईक एंडला आहे तर स्ट्राईक एंडला उद्देश पाटील एकही बॉल अजूनपर्यंत खेळलेले नाही आहेत. पहिला बॉल फेस करतील आणि हा बॉल चांगला आपण इथे मात्र पाहायला गेला तर, आणि फलंदाज बाद उद्देश पाटील. महत्वाची विकेट इथे मात्र माघारी येताना मात्र पाहायला मिळणार आहे. 5 विकेट मैदानाच्या बाहेर. 48 या धावसंख्येवरती. टीव्ही नाही आहे. ओके, चेक केलं जाईल. परत एकदा आमचे पंच जोडले जातील. आमच्या समवेत सुनील तांडे यासाठी बघू शकता तुम्ही आणि तेच चेक केलं जातोय. यस, बॉल जमिनीवरणानंतर हातामध्ये आलाय का ही शहानिशा मात्र केली जातोय. झेल प्रॉपर पकडलाय का, आणि अंपायर कॉल द्यावा लागेल. इथून कॅमेरामध्ये आलेलं नाही आहे आणि अंपायर कॉल आहे आउट. दिसत नाही आहे कारण समोरचा अँगल नाही आहे, त्याच्यामुळे यष्टीरक्षक समोर आलेत कॅमेऱ्याच्या. तर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये लगेच आपण पाठवायचे आहेत. यानंतर वलभ टीम आपण तयार आहे. जय हनुमान वलभ. तर नवीन फलंदाज संकेत मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला. अजूनपर्यंत या इनिंग मधील आपण पाहायला गेलं तर 6 बॉल शिल्लक असणार आहेत तेजस पटेल यांच्या स्वरूपामध्ये. 1 बॉल आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. पाच बॉल झालेत. 7 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. तेजस पाटील गोलंदाजी मार्कवरती. हा षटक राहिलाय, नावे गेलाय. आपण पाहायला गेलं तर टीम जय भोलेनाथ पिसारवे टीमच्या बाजूनं या षटकामध्ये धावा कमी आल्या आहेत आणि विकेटी 2 आपण 1 विकेट येताना मात्र पाहायला मिळाली. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये गेलेत. संकेत पावशे लेफ्ट हँड बॅट्समन आहे. नॅचरल मोमेंट इथे मात्र मिळू शकतोय. त्याचा फायदा उचलला जाईल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. जी गती धावांची या चौथ्या षटकामध्ये थांबली गेलेली आहे ती धावांची गती मात्र वाढवली जाईल का पाहणं जोगी. समोरच्या दिशेनं खेळला जरूर येते. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाही आहे. ज्या पावली मैदानामध्ये गेले होते त्याच पावली मैदानाच्या बाहेर यावं लागेल. गोल्डन डकचे शिकार ठरले संकेत पावशे. बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 2 या षटकातील प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात तेजस पाटील गोलंदाज. आणि क्रमांक 7वा विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या लागली धावफलकावरती 48 धावांवरती. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भे टीम.
सर्वेश पाटील गोट आणि त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक नारायण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. शैलेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. तिथे आपण पाहायला गेलं तर तिथे थोडंसं बॉल्स घेतला बॉलनं आणि त्याचा फायदा उचलला जाईल. एकाला दुहेरीमध्ये रूपांतरित करताना मात्र पाहायला मिळाले. हो मोहन भोईर कदाचित त्यांचं लक्ष नव्हतं. आणखी एक धाव झाली असती परंतु इथून पाहायला गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलकावरती 50वा अर्धशतक सांघिक इथे मात्र लागला जातोय. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे या टीमच्या आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्पीडअप घ्यायचा आहे थोडा, प्लीज फास्ट करा. थोडासा अतिरिक्त वेळ खर्च झाला या मॅचमध्ये. साईड ऑफ स्टंप वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. तिथे एक अतिरिक्त धाव आणखी जोडली जाईल. 51 धावा धावफलकावरती. जो टार्गेट आहे ना या 5 षटकांमध्ये या मैदानावरचा तो 60 ते 65. 70 झाला तर बेस्ट, परंतु 60 ते 65 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत तर तुम्ही एक बिग फाईट करू शकताय. सकाळच्या मॅचेसचा जर तुम्ही अभ्यास केलात तर हे सगळे चित्र आपण पाहिलं गेलंय. 60+ स्कोर तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मात्र आलाय क्लासिकल क्लास. हा बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक येतोय शानदार मोहन भोईर यांच्या बॅटमधून षटकार. पलकावरती 57 धावा. बाळादादा धुमाळ साहेबांचं आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. हेच तुम्हाला करायचं आहे. हल्ला झाला होता मागील बॉलवरती शैलेश म्हात्रे यांच्यावरती. त्याच्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज शैलेश म्हात्रेनं. मोहन भोईर चांगली फलंदाजी. 11 बॉलमध्ये 18 धावांची आतापर्यंत. खेळी साकारताना मात्र पाहायला मिळतात. लांब लचक मिळणार नाहीये. बॉल निघालाय. अंतर मिळालं. अंतर कापलं. ही करण न्याहारलंय पारखलंय ओळखलंय तत्वर सत्वर उत्तर देत बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार. साकारली मोहन भोईरनं आणि एक धावसंख्येला आकार उकार दिलाय. 63 धावा धावफलकावरती. 6 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी तुर्बे टीम. हो आणखी एक क्लास मिनी हेलिकॉप्टर शॉट. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. मोहन भोईर यांच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकारानंतर 69 धावा धावफलकावरती. चर्चा तीच होती. लोअर फुल टॉस बॉल होता. हवं तसा मात्र खेळता आला नाहीये. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते परंतु रणनीती चुकली आहे. थ्रो ऍक्च्युली वेगानं आला आणि एंड इज वेट शेवट गोड केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक 7वी आले जरूर इथे, पण धावसंख्या जी हवी होती ना ती धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी झाली आहे गावदेवी तुर्भे टीम. धावफलकावरती तब्बल 69 धावा. 70 धावा विजयासाठी. 30 बॉल आणि 71 धावांची गरज. 30 बॉल 71 ची गरज असणार आहे टीम जय भोलेनाथ पिसारवे टीमला. स्पीडर आपण पाहतो आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः फोकस केलेलं आहे. राजा राणी या नावाने खऱ्या अर्थाने घोड गावामध्ये नव्हे संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे आमचे बालादादा धुमाल ज्यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. त्यांच्या बाजूला आपण इथे पाहतो घोडगावचे शांततेचे प्रतीक आमचे मित्र नारायण पाटील. त्यानंतर सर्वेशला बघा गोल्डमॅन
सर्वेश शेठ पाटील घोट आणि माऊली आदरणीय श्री माऊली पोरजी यांना आपण इथे पाहतो. क्रिकेटचा लुप्त क्रिकेटचा आनंद घेत असताना मी पुन्हा एकदा राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे शतरक्ष रचना त्वरित करून घ्यावी. हॅलो, थँक्यू सो मच. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. चला, राजा राणी ग्रुप आमचे मास्टर माइंड म्हणून परिचित असणारे, मग स्पर्धा नाईट असो अथवा डे स्पर्धा असो, त्या स्पर्धेत ज्यांचं खूप मोठं योगदान असतं आमचे कुमार पाटील. कुमार या पण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. पुनश्च आपलं या ग्रामस्थ मंडळ चषक घोटच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण 4 दिवसाचे पाहतो. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना तुम्हाला 2 संघादरम्यान पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ पाहिले तर अगदी जवळचे दोन्ही संघ आहेत. एकीकडे पिसारवे तर दुसरीकडे तुर्बे. चला, सामन्याला चालू करायचं, सुरुवात करायची आहे. 71 धावांचं लक्ष आहे. मागच्या मॅचमध्ये 72चं टार्गेट होतं वाकलन टीमला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला होता. आता पिसारे बनाम तुर्बे हा सामना आहे आणि गोलंदाज ॲज अ कॅप्टन तुर्बे टीमला जे लीड करतात, जीसीसी तुर्बे संघ खेळतोय, मोहन भोईर आलाय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला मंगेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला विजय पवार. पवारची पॉवर जरूर गोलंदाजी थोडीशी कमकुवत राहिली, कारण का 25 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. 71चं टार्गेट आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल इथे डिलिव्हर केला जाईल. मोहन भोईर आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज मंगेश म्हात्रे. पहिला बॉल लॉब केलाय मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू तैनात आणि एक धावसरी गणेश झालाय पहिल्या बॉल वरती. 71चं टार्गेट आहे, त्यामुळे इथेही या मॅच मध्ये संघर्ष जरूर पाहायला मिळेल. तुर्बे म्हटलं तर आमचे को कॉमेंटेटर साई पाटील, त्यांचं स्वागत आहे. आणि सॉरी म्हटलं तर अतुल म्हात्रे आणि मोहन पाटील हे चांगले समालोचक आहेत, त्यांचं वेलकम करूया. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याही कडनं आल्या. त्या दोन्ही टीमला वेलकम आहे दोघांचं. पहिला बॉल 1 रन. दुसरा बॉल लॉब केला विजय पवार. वाडा कॅच, काय झेल ठिपला तिकडे शॉर्ट लेगला. प्रज्वल पाटील होत आहे आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. विजय पवार गोलंदाजीमध्ये पॉवर नाही दाखवता आली आणि बॅटिंग मध्येही ती पॉवर शांत झाली आहे. सर्वेश शेठ पाटील यांना आपण पाहतो. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 माजी नगरसेवक आदरणीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचे छोटे बंधू आहेत. सर्वेश शेठ पाटील यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी इथे 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. सर्वेश शेठ मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत.
थँक्यू सो मच. पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर. दुसरा फलंदाज यश, त्याच्या नावात यश आहे. डाव्या हाताचा फलंदाज. बॉलला खोदून खेळायचं होतं परंतु इथे डाऊन द ग्राउंड राहिला. एकच धाव या बॉलला. अगदी बॉल ज्या पद्धतीने खोलव्या टप्प्याचा होता मोहन भोईर. हाही लेफ्ट आर्म मीडियम फास्ट आहे. लेफ्ट हँडर टू लेफ्ट हँडर एक कोऑर्डिनेशन होतं समोरच्या दिशेला परंतु तिथे बॉल चांगला होता. एकच धाव आली. एका धाव्यानं यशनं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि मंगेशनंही आपलं खातं उघडलंय. अगदी विजय पवार हा बाद झाला शून्यावरती. मंगेश आहे स्ट्रायकर एंडला. कमी गतीचा बॉल स्विंग केलाय. अपील आहे. अपील आहे. विश्वास कमी आहे. उत्साह जास्त होता. बाहेरच्या दिशेला टाकलेला बॉल अगदी बॉलवरती बोटं फिरवली होती. टर्न केलं होतं या बॉलला आणि तिथे डॉट बॉल आलाय स्ट्रायकर एंडला. मंगेश मात्रे. प्रेशर आहे. 71 धावा बनवायच्या. त्यामुळं पहिलं षटक जर का गोलंदाजी टीमकडे झुकलं तर प्रॉब्लेम असेल. लॉप करायचं होतं. बॅटच्या टोल एंडला इथे लागला. अलंग कार्पेट राहिलाय आणि बॉल ऑन साईडला. विराज होते तिकडे. एक धाव बनेल या बॉलवरती. सिंगल डबल आय थिंक इथे काम बनणार नाहीये पिसारे टीमला. जरूर कालची रात्र पिसारे गावासाठी चांगली होती संदेश दादा, कारण का केपीसीच्या मैदानावरती इनामपुरीच्या मैदानावरती द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ती कालची रात्र होती. हा दिवस आहे. दिवस रात्रीचा हा फरक असतो आणि इथे संघर्ष करावा लागते. तिथे शेवटचा सामना. इथे पहिला सामना आहे. संघर्षाला इथे पेटून उठावा लागेल. 71चं टार्गेट पार करायचं. पहिली विकेट स्वस्तात परतली आहे आणि आता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात सिंगल डबलसाठी. तर इथे चौकार षटकारांची बोली करावी लागेल. थोडं स्पीडअप करा. तुर्बे संघ एक संघ क्वालिफाय करायचं आहे आम्हाला. अजून 2 सामने पेंडिंग आहेत त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. वेळ कमी आहे आमच्याकडे. आपण सहकार्य कराल तर जरूर सामने आपण कव्हर करू. पुढे टाकला बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह मारला फटका. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जवळ अडकलाय. अगदी शेवटच्या मोमेंटला तिकडे पाहिलं फिल्डर तर राजेश भोईर होते आणि या बॉलवरती 2 धावा आल्यात. धाव फलकावरती लागतात त्या म्हणजे 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती लागतात म्हणजे अजून 66 धावांची गरज आहे. 4 षटकं अजून शिल्लक आहेत. 24 बॉल 66 ची गरज. 16.50 सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे तेवढं सोपं काम नाहीये. पॉवर प्लेचे दुसरं षटक इथे मार्गस्थ केलं जाईल आणि गोलंदाजीला गोलंदाज राजेश भोईर. मागच्या बॉलवरती त्याने 2 धावा सुरक्षित केल्यात. हे योगदान असायला हवं कारण का फिल्डिंग करत असताना ना हे योगदान अगदी लाभदायक राहते. बॉलिंग कितीही चांगली असून दे, बॅटिंग कितीही चांगली असून दे, जर फिल्डिंग खराब झाली तर पराभव तुमच्यापासून दूर कधीच राहत नाहीये. हे गणित हे कोऑर्डिनेशन जुलावं लागतं. मूलभूत घटक फिल्डिंगचा आहे परंतु बॉलची लाईन खराब होती आणि त्याला पनिशमेंट दिली. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. हा षटकार आलाय. हा षटकार किती लाभदायक राहील पिसारे टीमसाठी. येणारे बॉल सर्व सांगून जातील कारण पहिलं षटक ज्या पद्धतीनं राहिलं गेलंय मोहन भोईरचं 5 धाव्यांचं आणि इथे षटकार आला पहिल्या बॉलवरती. स्वागत केलं राजेशचं. 11 धावा धावपटलावरती. स्ट्रायकर एंडला मंगेश ॲज अ ओपनर. पुढे टाकला बॉल. इट्स अ नो बॉल. हो स्टेपिंगचा नो बॉल आहे. अपील जोरदार होती परंतु अपीलीला लगेच खारिज केलं गेलं कारण का इथे या गोलंदाजानं नो बॉल टाकलाय. पुढचा बॉल फ्रीडचा आहे. त्यामुळे इथं या मॅचला कलाटणी देणारा हा बॉल आय थिंक जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल षटकार, त्याच्यानंतर नो बॉल, आता फ्रीडचा बॉल. जर षटकार आला तर 2 बॉल 13 धावा बनतील याच षटकामध्ये. यात शंका नाहीये परंतु फ्रीडचा बॉल. बॉलला चपराक दिला. बॉल चाललाय डीप पॉइंटच्या वरना. इट्स अ मॅक्सिमम
वीरेंद्र सेवक स्टाईल हा फटका टोलावला गेलाय. 6 धावा. त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी एक प्रश्न विचारला होता की या सामन्यामध्ये मंगेश आणि तेजेश यांच्याकडून ॲज ए कॅप्टन म्हणून तुम्हाला कशा प्रकारच्या अपेक्षा असतील, तर त्यांनी सांगितलं की मंगेश आणि तेजेश फलंदाजी त्या दृष्टिकोनातून यांच्यावर आमची मदार असेल. आणि तोच मंगेश सध्याच्या घडीला अगदी ताकद दाखवतो, बॅटिंगचा जोर दाखवतोय. 2 षटकार दाखवले गेले. 2 बॉल मध्ये 13 बनलात या षटकामध्ये. टोटल 18 आहेत. कोला टाकला बॉल, बॅटच्या टोल इंचा इथे वापर केला. हाफ हेलिकॉप्टर इथे उडवला होता. एकच धाव या बॉलवरती. फिल्डिंग भरपूर चांगली, कारण का 3 क्षेत्ररक्षक आहेत या दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये बाउंड्री लाईन वरती पेट्रोलियम करण्यासाठी. आणि अगदी त्याच दिशेने बॉल इथे मात्र खेळावंच लागतं फलंदाजांना, कारण का गोलंदाजाची लाईन लेंथ परफेक्ट आहे. आणि हे कॅल्क्युलेशन करावं लागतं ॲज अ गोलंदाज की तुम्हाला 3 फिल्डर दिले, त्याच्यामध्ये तुम्ही गोलंदाजी कशी कराल. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक थोडासा प्रेशर आहे. इनफिल्डला मागच्या बाजूला जर का क्लिअर केलं तर चौकार आरामात पाहायला मिळतोय, परंतु त्यांना त्या पद्धतीचं बॉल डिलिव्हर करतच नाही गोलंदाज. थोडं स्पीडअप करा तुर्बे संघ. वारंवार ही गोष्ट इथून अनाउन्समेंट करावी लागते. एका षटकासाठी तुमच्याकडे अवघे 5 मिनिटं असतात, तुम्ही जवळजवळ 7 मिनिटं ते 8 मिनिटं घेतात. त्यामुळे प्रत्येक षटकामागे 2-2 मिनिटं वाढत गेली तर आपोआप अगदी 10 मिनिटं वाढतात एका इनिंगसाठी. बॉलला उडवला, लॉब केलाय अगदी उंच आणि लांबच लांब षटकार. इथे बॉल आतमध्ये रिटर्न आलाय. ही वेळेची बचत आम्ही करतोय, परंतु टीम्स करत नाहीयेत. त्यामुळे गोलंदाजी करणारी टीम 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा इथे या मॅच मध्ये तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये अवघे 4च खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवता येतील. तो अगदी पॉवर प्ले असेल मी सांगेल बॅटिंग टीमला, तसे करायचं नाही. त्यामुळे इथे फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. या ओव्हरमध्ये 3रा षटकार आणि आउटसाइड ड्राइव्ह. काय कडक फटका आहे. अगदी ज्या पद्धतीने धनुष्यतनं बाण सरळ जावा ना, त्या पद्धतीने या बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे चौकार. आणि टोटल धाव फलकावरती लागतात. षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. 24 धावा 5 बॉल मध्ये मिळाल्यात. याच्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 नो बॉल मिळालाय. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. 29 धावा धावपटलावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे बघा, कारण प्रत्येक दिवशी एक संघ सुपर 4 मध्ये अर्थात बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल होईल. 29 25 24 आहेत यावरला. नोबॉलला एकच आहे, ते नोबॉलच आहे, त्यामुळे 24 आहेत. बॉल इथे समाप्त झालाय. अगदी षटक समाप्त आहे. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय ना. येस, डॉट बॉल आलाय. षटक दुसरे समाप्त आहे आणि 29 धावा धावपटलावरती 1 गडी बाद आहे. चला थोडं स्पीडअप करा तुर्बे संघ, सहकार्य करा. अगदी गोलंदाज लगेच निवडायचा आहे. 18 बॉल आता शिल्लक आहेत आणि इथनं गरज आहे ती म्हणजे 42 धाव्यांची. 18 बॉल 42चं टार्गेट आहे. अजून मॅच बनते यात शंका नाहीच आहे, परंतु इथूनही चांगली गोलंदाजी झाली तर तुर्बे संघ या मॅच मध्ये घर वापसी करेल. मागचं षटक तुर्बे टीमसाठी खराब होतं, कारण 24 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात आणि पिसारे टीमला हेच हवं आहे की एखाद चांगलं षटक, अजून एखादं षटक चांगलं त्यांच्या बाजूला झुकायला हवं, तेव्हा ही मॅच त्यांच्यासाठी बनली जाईल. इथून याही ओव्हरमध्ये 15 ते 12 धावा जरी लागल्यात, बाकी 2 ओव्हरमध्ये 30 धावा जरी बनल्या तरी मॅच डेफिनेटली बनेल. परंतु आता गोलंदाज मोहन भोईर ज्यानं 5 धावा खर्च केल्यात, इकॉनॉमिकल षटक पहिलं हाताळलंय, त्यामुळे त्याच्यावरती प्रहार करणं तेवढं सोपा काम नाहीये. चला थोडा फास्ट करा. अगदी आता आमच्याकडे शब्द उरत नाहीयेत.
18 बॉल आणि 42 ची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग 42 टू विन. 42 धावेची गरज. चला सुरुवात. मोहन. यस, पंच तुम्ही डिक्लेअर करा, आम्ही लगेच इथं अनाउन्समेंट करतोय. आम्ही तयारच आहोत. पहिला बॉल मोहनचा. लॉब खेळला, मिसामी का कॅचची संधी. वॉट कॅच. सुजल होत आहे लॉंग ऑनच्या रिजनला आणि तिकडे झेल टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. दुसरा आदरा मिळतो. 29 धावेवरती 17 बॉल शिल्लक. 42 ची गरज. चला टीम मीटिंग कमी असू दे तुर्बे संघ आणि पिसारे संघ पुढचा फलंदाज लगेच पाठवायचा आहे. विकेटचं पतन झालं या मैदानामध्ये. अगदी 18 बॉल 42 ची गरज असताना आता 17 बॉल 42 ची गरज आहे. सुंदर झेल सुजलने टिपलाय. अगदी खेळाडू कक्षाच्या समोर तिथे डीप मध्ये फिल्डिंग लावता. सलामीर मंगेश मात्र हा इथे बाद झालाय आणि आता विजय पाटील. रिदम तुटलाय मी तर म्हणेल, कारण की या गोष्टी घडत असतात अशा. जर फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ खर्च करते मग एखाद्या फलंदाजाचा फोकस असतो, जो लक्ष केंद्रित झालेला असतो, तो लक्ष अगदी विस्कळीत होतो आणि तिथनं त्याला तंबूचा रस्ता पकडावा लागते. T20 विश्वचषक कोण विसरेल. अगदी तिथे रिषभ पंतने केलेली चालाकी आणि पुढच्या बॉलवरती विकेट मिळाली होती. या गोष्टी घडत असतात आणि क्रिकेटमध्ये कराव्या लागतात. आपण सामना कसा जिंकणार, परंतु वेळेची पाबंदी असते हेही विसरायचं नाही. पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. पुढे टाकला बॉल. मोहनवरती आक्रमण होणार नाहीये सहजासहजी आहे आणि इथे सिंगल पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने आता 30 धावा धाव फलकावरती. 41 ची गरज आहे. धीम्या गतीने धावा बनतात. त्याचा आकार आता बदलावा लागेल पिसारे टीमला आणि जबाबदारी घ्यावी लागेल यश म्हात्रेला. 5 बॉल 13 खेळतोय. 1 बॉल 1 विजय पाटील. एकाच्या नावात विजय आहे तर एकाच्या नावात यश आहे. त्यांना ती कामगिरी करता येईल की आपल्या टीमसाठी. यश आणि विजय हे दोघं एकत्र येऊन पिसारे टीमला विजयाचा आनंद देणार का. बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सीमा पलीकडे दन दन करत षटकारांकरिता. हा यशच्या माध्यमातून आलेला षटकार अगदी यशोमयाची गाथा या मॅच मध्ये यश मात्रेच्या माध्यमातून लिहिली जाईल का. 36 धावा धावपटलावरती लागलात. 2 फलंदाज बाद. अगदी या षटकामध्ये 7 धावा बनल्यात. 15 बॉल शिल्लक. 35 ची गरज. मॅच बनली जाते. अगदी मोहनवरती आक्रमणाला सुरुवात आहे, परंतु मोहन सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ज्याने 5 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्यात तो कमबॅक करेल. त्याच्यामध्ये क्षमता, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु समोर तेवढा ताकदवर फलंदाज आहे. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धाडस होणार नाहीये. धाडस होणार नाहीये कारण का बॉल पहिल्या अटेम्प्टला अडवलाय. एकच धाव. 14 बॉल शिल्लक. 34 ची गरज आहे. 14 बॉल 34 ची गरज. कॅल्क्युलेशन करावं लागेल पिसारी टीमला आणि कॅल्क्युलेशन तुर्बे टीमलाही इथे करावं लागेल की धावा कशा वाजते, डॉट बॉल कसे येणार, विकेट प्रेशर कसा इथे टाकला जाईल पिसारे टीमवरती. पुढे टाकला बॉल. लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. एका टप्प्यानं फिल्डिंग खराब आहे यासाठी. सुजल होते तिकडे आणि 2 धावा. आय थिंक इथे एकच धाव होती परंतु 2 धावा पडल्यात. आता 13 बॉल शिल्लक. 32 ची गरज. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 13 बॉल 32 ची गरज आहे. एका चांगला फटका या सामन्याचं चित्र बदलवलं. आता मागच्या मॅच मध्ये सुद्धा 12 बॉल 30 ची गरज होती आणि इथे 13 बॉल 32. या बॉल वरती 1 धाव तर जरूर बनेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 12 बॉल 31 ची गरज आहे आता. यस पाणी. चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जा लगेच. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. इथे जय गावदेवी जय भोलेनाथ क्रिकेट संघ त्या फलंदाजी करताना आपण इथे पाहतो आणि फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात सन्माननीय माजी सरपंच श्री संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे
यांच्या संकल्पनेतून रायगड, ठाणे आणि महाराष्ट्रातील एक नामांकित प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण टू व्हीलर, खऱ्या अर्थाने बघा, फोर व्हीलर वाहन अर्थात फोर व्हीलर कार आणि त्याचबरोबर विथ टू व्हीलर्स बाईक अशा मोठमोठ्या बक्षिसा त्या स्पर्धेत बघायला मिळणार आहेत. महागुरु इकडे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 31 धावेची गरज आहे. संकेत पावशे ॲज अ गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. व्यक्तिगत पहिलं सांघिक कोट्यातील हे 4थं षटक आहे. मागचा सामना ज्या पद्धतीने हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाला, याही मॅच मध्ये तसंच काहीसं घडताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 31 ची गरज आहे. इथे फक्त ॲडव्हान्टेज बॅटिंग टीमसाठी एवढं आहे की विकेट्स कमी आहेत, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आय थिंक या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडीशी पॅनल्टी जरूर सोसावी लागेल असं मला तरी वाटतंय, कारण की अंपायर आता सतर्क आहेत. पहिला बॉल आप ट्रॅकरचा लॉब केलाय, बॉल चाललाय खाऊ कारच्या डोक्यावरनं, हा आलाय षटकार आणि 46 धावा धावफलकावरती. 11 बॉल शिल्लक 25 ची गरज आहे. इथे ही मॅचला कलाटणी देणारा हे षटक पिसारे टीमच्या बाजूने राहिलं जाईल का? संकेत पावशे हा गोलंदाज आलाय, संकेत कशा पद्धतीने देणार? पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल वन्स अगेन, बॉलला उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, गुडगा टेक तमाशा देख, बॉल सीमा पलीकडे षटकार. आणि पाठलाग करत असताना 52 धावा आता धाव फलकावरती लागल्यात. बॉल शिल्लक आहेत इथून 10 आणि गरज आहे ती म्हणजे 20 धावेची. आता सामना क्लोज आलाय. 19 ची गरज आहे. 71चं टार्गेट आहे, त्यामुळं 19 ची गरज आहे. 10 बॉल 19 धावेची गरज आणि समोर फलंदाज ज्याने लागोपाठचे 2 षटका ठोकलायत आणि तिसऱ्या बॉल वरती इनसाइड आउट, व्हॉट अ स्ट्रोक, डीपेक्षा कव्हरच्या वरनं लागोपाठचा हा तिसरा षटकार. जणू काही सामना याच षटकामध्ये संपवतो की काय, अशाच पद्धतीने फटकेबाजी. स्ट्रायकर एंडला विजय पाटील. सारे संघ थोडासा कंट्रोल ठेवा. विजय पाटील अगदी विजयाचा नाद जयघोष करताना इथे मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 3 षटकार. 6 बॉल मध्ये 22 धावा स्वतः खेळतोय आणि आता समीकरण उरलं गेलंय. बॉल शिल्लक आहेत 9 आणि गरज आहे ती म्हणजे 13 धावेची. वल्लभ संघाचा संगणक आपण येऊन थांबायचं आहे. 9 बॉल 13 ची गरज. इथे LBW पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज विजय पाटीलला परतावा लागेल. हा सामन्याला टर्न करणारा विकेट मैदानाच्या आतमध्ये घडेल का? ज्या विजयने विजयाची आशा दाखवली होती, 3 बॉल 3 षटकार दाखवले आहेत. 12 ला 31 ची गरज असताना आता समीकरण आहे 8 बॉल शिल्लक आणि इथून गरज आहे ती म्हणजे 13 ची गरज. सन्माननीय आमचे मित्र रुपेश निगुकर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत बालाराम पाटील शांततेचे प्रतीक मनपूर्वक तुमचंही राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने स्वागत आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजकुमार पाटील हा फलंदाज आलाय. 8 बॉल 13 ची गरज आहे. 8 बॉल 13 ची गरज. हा बॉल लॉब केलाय. या षटकातील हा 4था षटकार स्ट्रेट ड्राईव्हचा हा उत्तुंग असा फटका राजकुमार पाटीलच्या बॅटने आलाय
आणि सामन्याला अगदी जवळ आणून ठेवलं गेलंय. आता समीकरण उरलं गेलंय. 7 बॉल शिल्लक, 7 ची गरज. वलप टीम कॅप्टनला पाठवायचं आपण. 7 बॉल 7 ची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 12 बॉल 31 ची गरज होती आणि आता 7 बॉल 7 ची गरज. तर निश्चित स्वरूपात लहू फडके जर आपण विचार केला ना, या षटकामध्ये ज्या फलंदाजाने 3 षटकार तटवले बघा, पूर्णतः त्याने या सामन्याला कलाटणी दिली. भले बाद झाला परंतु लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली आणि संघाला मात्र इथे सुनिश्चित स्थितीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या खेळाडूचं नाव होतं विजय पाटील, ज्याच्या नावातच विजय आहे. त्याने अगदी आपल्या टीमला विजयाच्या समीप आणलंय. चला वलप संघनायक थोडा बाहेरून या. बाउंड्री लाईनच्या पलीकडनं याचा सामना ऑन आहे. 7 बॉल 7 ची गरज आहे. गोलंदाज इथे संकेत, यानं चांगले संकेत नाही दिले तुर्बे टीमला. संकेत चांगले राहिले पिसारे टीम साठी. खोला टाकला बॉल. आय थिंक इथे एक धाव बनली आहे आणि तिथेच समाधान मानावं लागेल, कारण का शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 ची गरज आहे. डीजे चिंद्रण आणि लहू फडके जर आपण विचार केला ना, बालादादा खऱ्या अर्थाने बघा, राजा राणी म्हटलं, राजा त्यांचा सुपुत्र आणि राणी म्हणजे त्यांची सुकन्या. यांच्या नावाने घोड क्रिकेट संघ, सुनील सालुंके असतील, कुमार पाटील त्यांचा संघ ओळखला जातो. आणि रुपेश, येणाऱ्या फेब्रुवारी नवीन 2026 या नूतन वर्षाच्या स्वागताकरिता याच मैदानावर राजा राणी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. कमिंग सून स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय 50,000, चतुर्थ 50,000 आणि स्पर्धेचं खास आकर्षण 2 व्हीलर 2 बाईक असणार आहेत. पुन्हा एकदा राजा राणी घोड क्रिकेट संघाला आपण शुभेच्छा देऊया. चला भरपूर वेळ खर्च होतोय, पंच आम्ही तुमच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चला गोलंदाज, 6 बॉल 6 ची गरज. समोर राजकुमार पाटील आणि गोलंदाज तयार आहे. प्रज्वल, पहिला बॉल डाऊन द ग्राउंड राहिला. 1 धाव तर निश्चित स्वरूपात पूर्ण प्रेशर आहे फिल्डिंग वरती, परंतु इथे विराज आहे. 1च धाव. 5 बॉल 5 ची गरज. अगदी 6 बॉल 6 षटकार असते ते कदाचित फलंदाजाकडनं आपण अपेक्षा केली असती की मारेल, परंतु 6 बॉल 6 धावा आहेत. इथे गोलंदाजावरती जास्त विश्वास आहे. ही मॅच क्लोज एन्काउंटर होईल यात शंका नाहीच आहे. अगदी एक सामना आफ्रिकेच्या विरोधात सचिन तेंडुलकर सरांनी जिंकला होता. शेवटचा 50वा षटक आणि 6 मध्ये 5 ची गरज होती आफ्रिकेला. तो सामना जिंकला होता भारत संघाने. त्यामुळे शेवटचं षटक गोलंदाजाकडे जास्त बेनिफिट आहे. 5 बॉल 5 ची गरज. स्विंग अँड मिस अपील जोरदार आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. याचा अर्थ फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे यश. मात्र बॅक टू द पवेलियन. मोठा आदरा मिळतोय. आता त्या गोष्टी चर्चा केली की 6 बॉल 6 षटकार मारू शकतो, परंतु 6 बॉल 6 सिंगल ग्रामीण क्रिकेट मध्ये होत नाही. त्याचं कारण प्रॅक्टिस विल बी मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस षटकार चौकारांशी, सिंगल डबलची प्रॅक्टिस नाही आपली. त्यामुळं या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. इथे सी फॉर कंट्रोल. ज्या खेळाडूमध्ये कंट्रोल आहे तोच खेळाडू आता मैदानाच्या आत असायला हवा. ज्याच्यामध्ये टेम्परेमेंट आहे, ज्याच्यामध्ये क्लास आहे, तो फलंदाज आता बॅटिंग साठी जायला हवा. नवीन फलंदाज इन होतोय धनेश म्हात्रे. बॉल शिल्लक आहे 4 आणि गरज आहे 5 धाव्यांची. हाय व्होल्टेज मुकाबला. अगदी जे पहिलं षटक चांगलं राहिलं होतं मोहन भोईरचं आणि खराब षटक राहिलं ते संकेत पावशेचं 25 धावेचं. अगदी त्याची भरपाई इथे प्रज्वल करेल का. 2 बॉल 1 धाव 1 विकेट 4 शिल्लक 5 ची गरज आणि मॅच फिनिश. काय बॉल होता. त्याला पाठवला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे संघ विजय होतो तो म्हणजे पिसवारे संघ. अभिनंदन आहे. हार्ड लक जीसीसी तुर्बे संघ.
तुमचं कौतुक करावं लागेल. आमची आई एकविरा लाईव्ह इव्हेंट बालादादा संदेश शेलके आहे ना, लाईव्ह प्रसारणचा खऱ्या अर्थाने त्याला आम्ही बादशाह समजतो. क्वालिटी विथ क्लॅरिटी. हा जर संगम बघायचे असेल ना लाईव्ह प्रसारण, तर संदेश शेलके सुकापूर यांच्याशी निश्चित स्वरूपात आपण संपर्क साधावा. खूप मेहनत असतो. आणि आता जी लढत झाली या लढतीमध्ये आदरणीय संतोष शेठ म्हात्रे पिसारवे आणि रमेश शेठ म्हात्रे पिसारवे यांनी पुरस्कृत केले.